तुम्हाला इथं का घेऊन आलाय? मी इथं घेऊन आलोय कारण या महादेवाच्या साक्षीने मला तुला सांगायचंय पूजा, मी तुला आयुष्यभरासाठी स्वीकारतोय. आजू, मी पण तुला महादेवाच्या साक्षीनं आयुष्यभरासाठी स्वीकारते. पण काय? तू आर्मीत भरती झाल्यावर तू बॉर्डरवर जाणार आणि तिकडेच राहणार. मग आपण कसं भेटायचं बाबू? अगं बबडी, आपण एकमेकांना पत्र पाठवू. पण पत्र पाठवून भेटू तर नाही शकत ना आपण. अगं मग फोनवर बोलू, त्यात काय? पण फोनवर बोलून तुझा फक्त आवाजच मला ऐकू येणार. पण तुझा तो स्पर्श, तुझ्या त्या मिठीची ऊब मी मिस करणारच ना. आर्मीमुळे आपण वेगळं होणार असेल ना तर मला काहीच नकोय. म्हणजे मी आर्मीत नाही जाणार. अगं तुझ्या पुढं काहीच महत्वाचं नाही मला पूजा. अगं माझा तू जीव की प्राण आहेस पूजा. अगं माझं विश्व आहेस तू. फक्त तू आणि तूच आहेस. खरंच तू नाही जाणार वे आर्मीत? अगं तुझ्या पुढे आर्मी बिर्मी काय नाही माझ्यासाठी. बघितलं का, तो बोकाच मांजरीवर लट्टू आहे. अगं तिच्यासाठी यो आर्मीचा याड बी सोडायला तयार झालाय. म्हणजे कसली जादू केली बघ तिनं. अजिंक्य, काय चाललंय हे? मला वाटलं नव्हतं तुम्ही बाहेर असली लपडी करत असाल. जयडे, तू काय करते इकडं? तुमचं काय चाललंय ना ते बघायला आले. आणि पूजा का बीजा, अजिंक्यांना आर्मीत भरती व्हायचंय आणि त्यांनी आर्मीत भरती झालंच पाहिजे. नाही नाही, मी त्याच्यावर प्रेम करतोय. त्याच्यासाठी मी आर्मी पण सोडू शकतो. अहो अजिंक्य, असं काय करताय? आपण एकमेकांवर प्रेम करतोय. आजू, बघितलं ना कसं बोलते ते? हे बघ पूजा, आम्ही दोघं एकमेकांवर खूप दिवसांपासून प्रेम करतोय. तू निघून जा यांच्या आयुष्यातून. तूच जा निघून. आजू फक्त माझा आहे. ए काय आजू का बिज्जू? अजिंक्य फक्त माझे आहेत. तूच जा आमच्या मधून. आजू फक्त माझा आहे. ए हात सोड. अजिंक्य फक्त माझे आहेत. अजिंक्य फक्त माझे आहेत. अजिंक्य माझे आहेत. अजिंक्य फक्त माझे आहेत. तोंड सांभाळून बोला. ए तू तोंड सांभाळून बोल. माझा आहे. ए काय आजू बिज्जू? हात सोड. अजिंक्य फक्त माझे आहेत. सोड सोड म्हणलं ना. सोड. अजिंक्य फक्त माझे आहेत. अगं अजिंक्य माझे आहेत. अजय, लई बोक्यावानी या घरातनं त्या घरात उड्या मारत होतास ना. आता या दोन मांजरींमध्ये कसं मरतोयस ते बघच. सोड सोड म्हणलं ना. सोड. अजिंक्य फक्त माझे आहेत. अगं अजिंक्य माझे आहेत. सोड सोड. शीतल, अगं शीतल, अगं तू इथं काय करतेस? ती त्याला घेऊन जाईल की. कोण कुणाला घेऊन जाईल? नाही, कोण नाही. अगं कधी येणार ते? इथं थांबून नको नको झालंय. आणि अजिंक्य तर अजून आले नाहीत. अगं येणार येणार. शिकार कधी शिकाराला सांगून येते वे, त्यासाठी थांबावं लागते. तू खरं सांगतीस ना? आल्यावर तुझ्याच डोळ्यांना बघ आणि मग ठरव काय खोटं आणि काय खरं ते. अगं पण अजून किती वेळ थांबायचं? अगं चांगल्या कामासाठी वाट बघायलाच लागते. तू काळजी करू नको. मी सांगितलं नाही येणार म्हणून, तर ते येणारच. सबर करो, सबर का फल मिठाईच होत आहे. भैया करा की सत्कार सुरू. किती वेळ वाट बघायची? हवा 11 वाजून गेले. रानात जायचंय. उशीर झाला की आबा कावतील की. विक्रम बरोबरचे अजून एक सत्कार मूर्ती आहे, तर शीतल पवार अजून आल्या नाही. आता त्या नाहीत म्हणजे सत्कार कसा होईल? आता शीतल कुठे गेली?
जा बघा तिला. जमे हा. यास्मिनला विचारलं का? भैया अहो शीतल यास्मिनलाच दुकानात बसून कुठे तर गेल्या. यास्मिनला पण माहित नाही. कुठे गेली असेल ती? आता मेरे को काय मालूम. बरे सत्कार झाला नाही अजून. शीतल नाही ना आली अजून. शीतल वय ती आज पुरस्कार घ्यायला येत नसते का? मी सांगतो ना ती नाही येत आज. आज्या तूच काहीतरी केला असणार आहेस. गपे तिला पुरस्कार मिळाला काय नाही मिळाला काय मला काही फरक पडत नाही. आणि तो म्हणेपणा केला ना ती शिक्षा मिळतीच. म्हणजे शीतलला शिक्षा देऊन आलायस वय? हे रावल्या तू गप जरा. त्याला सांग की. आज्या काय झालंय? शीतल कुठे आहे? मला काय माहित पण एक लक्षात ठेवा ती का आजच्या पुरस्काराला येत नसते. मी काय म्हणतो आपण शीतलला पुरस्कार नंतर देऊयात ना. आता सगळेच जमले तर विक्रमचा सत्कार घेऊयात. गुरुजी आता बोललाय परत बोलू नका. शीतलचा सत्कार झाल्याशिवाय कार्यक्रम होणार नाही. जमे आपली पोरं सगळी गावात पाठवून तिला हुडकून काढा. सुरजा सगळी पोरं घेऊन बाहेर ये. जमे थांब मी पण येतो तुझ्या संगत. टॅलेंट मी आणि जमे तिच्या घरी जाऊन बघून येतो. चल जमे. आज्या आता खरं काय ते सांग. ए लय आठवणीत असेल ना जावड कायला. तो आज्या काहीतरी लपवायलाय. मलाच काहीतरी केलं पाहिजे. माझ्या शीतलला माझीच गरज आहे. अरे सांग केला का? अरे मला काय माहित कुठे ती. ओ जितू शेठ. कोण आहे? तुम्ही आहे वे? अहो हे नाहीत घरात. कुठे गेलेत? रानात गेलेत. काय काम होतं काय? नाही सत्कार मूर्ती कुठे दिसत नाहीत. सत्कार मूर्ती नाही असली कुठलीच मूर्ती आमच्या घरात नाही. हो सत्कार मूर्ती म्हणजे आपल्या शीतल. हा अहो ती अजून आली नाही ना सत्कार घ्यायला. पण ती तर मगाशीच इथनं गेल्या. तिकडेच गेली असेल बहुतेक. काय झालं? ती आली नाही का तिकडं? अहो नाही ना. अहो यास्मिन पण मगाशी इथंच होती. तुम्ही जरा फोन लावता का तिला? नाही मगाशी विक्रमने केला होता फोन पण लागलाच नाही. मी ह्यासनी सांगू का? नाही 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 तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी बघतो काहीतरी. इथंच कुठेतरी रानात बिनात गेले असेल. बस झाला आता कोण येणार नाही इथं. अगं थांब की जरा. तू ना सारखं काहीतरी खोटं नाटक सांगून आमच्या अजिंक्यची बदनामी करतीस. सारखं त्यांच्याबद्दल वाईट साईड बोलतीस. अगं नाही ग बाई खरंच त्याची ती मैत्रीण ती पूजा जाधव येणार आहे. अगं आता किती खोटं बोलशील. राहुल्या म्हणजे आज आपण माग मागच येत असेल. ए राहुल्या तू इथं काय करतोयस? अगं मी तुलाच हुडकतोय की. तू इथं कशी? मग अजून कुठं असायला पाहिजे? अगं तिकडं तुझा सत्कार हाय. अख्खं गाव तुला शोधतय की. तू गेल्याशिवाय सत्कार
सत्कार सोहळा सुरूच होणार नाही. बर बर, तू हो पुढं, मी येते. हा. आणि ही जयडी तुझ्या बरोबर काय करते? राहुल्या, खरं सांग, आमचा अजिंक्य कुठे आहे? हाय की देवळात सत्काराला आलाय. कधी आले? कधी म्हणजे सत्कार सुरू चाललाय तेव्हापासून तिथंच आहे त्यो. अगं नाही, तो इथंच येणार होता. मग राहुल्या खोटं बोलतोय वे? त्या आजानच राहुल्याला पाठवलं असेल, कोण हाय का नाही बघायला. काय बघायला? इथं कोण हाय का नाही ते बघायला. इथं कोण हाय का नाही बघून मी काय करणार आहे? त्या आजाला जाऊन सांगणार असशील. राहुल्या, खरं सांगा, कुठे आजा? अगं मी कॉन्फिडन्स न सांगतोय, आजा देवळातच आहे. पटत नसल तर मग चल बघायला. मला नाही पटत. मग तू थांबा इथंच. राहुल्या, चल र. हा शीतल, तू पण चल की. तिचं राहू दे, तू चल. राहुल्या, हा? थांब, मी पण येते. पण जर का आजा तिथं नसला तर मी काय तुला सोडत नसती. चल. काय झालं रे सुरजा? कुठंच नाही ती. पुढच्या 5 मिनिटात कार्यक्रम सुरू करतो म्हणा. कसं मंडळी, तुम्हाला थोडा त्रास होतोय, पण शीतल आल्याशिवाय आपण सत्कार सुरू करू शकत नाही ना. आता शीतल कधी यायची? चला जरा पाय मोकळे करून येऊ. भैया, There you are. एवढ्या तुम्ही मोठ्या संख्येने जमलेला आहात त्याबद्दल तुमचं शतशः आभार. खरं तर आपल्या गावाला आर्मीची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. देशासाठी फार मोठं बलिदान दिलेले फौजी आपल्या या मातीतून, आपल्या गावातून निर्माण झाले. ते म्हणजे आपले हनुमंत फौजी. कारगिल मध्ये लढत असताना त्यांचा एक हात गेला. भारत सरकारने त्यांचा गुणगौरव देखील केला. आणि आज त्यांचाच पट्ट शिष्य त्यांच्याकडून प्रेरणा घेत इंडियन आर्मी मध्ये दाखल झालाय. तो म्हणजे आपला सगळ्यांचा लाडका राऊतांचा विक्रम. आपला विक्रम राऊत हा फार कष्टाळू आहे. फार कष्ट आणि दिवस रात्र मेहनत घेऊन इंडियन आर्मी मध्ये त्यांनी त्याचं स्थान निश्चित केलेलं आहे. विक्रमच्या आई सुद्धा या ठिकाणी आहेत. मला त्यांना सांगायचंय की आई, काळजी करू नका. तुमचा मुलगा जरी बॉर्डरवर चालला असला तरी इथे तुमची लेकरं सदैव तुमच्या बरोबर असणार आहे. तुम्हाला कसलीही मदत लागली तर आम्हाला एक आवाज द्या. आम्ही नेहमी तुमच्या मदतीसाठी तत्पर असू. तर सर्वात प्रथम मी हनुमंत फौजी यांना विनंती करतो, त्यांनी विक्रम राऊतेचा सत्कार करावा.
आणि आजच्या दुसऱ्या सत्कार मूर्ती म्हणजे ज्यांच्या गुडलक शिवाय हे काम झालंच नसतं, त्या दानशूर गुडलक दात्या, आपल्या गावची शान, लकी गर्ल शीतल पवार. तर यांना आपण या वर्षीचा विशेष प्रेरणा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत. आता शीतल यांच्याबद्दल सांगायचं झालं तर शीतल यांच्या रूपानं एक गुणी मुलगी आपल्या गावाला लाभलेली आहे. समाजसेवेचं कार्य करत असताना आम्ही शीतल यांच्याकडून प्रेरणा घेतो. म्हणून मी शीतल यांना विनंती करतो त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा. तर शीतल यांचा सत्कार करण्याचं भाग्य मला लाभलं आणि या आजच्या सोहळ्यामध्ये 2 शब्द मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या गावचे माजी सैनिक श्री हनुमंत फौजी यांना मी आमंत्रित करतो. खरं तर माझ्यासारख्या माणसांनी 2 शब्द काय बोलायचे मला काय कळत नाही, पण जे पण बोलत ते मनापासून बोलत. आपल्या गावातला विक्रम आर्मीत भरती झालाय. इथून पुढे मोठमोठे पराक्रम करावे म्हणून मी त्याला शुभेच्छा देतो. आता आपल्या सैन्याबद्दल वेगळं काय सांगायची गरज आहे असं वाटत नाही, पण भारतीय सेना अशी एकमेव सेना आहे की जिथं आर्मीत भरती व्हा असं सक्तीनं सांगावं लागत नाही. जी भरती होतीये ती स्वेच्छेने होते आणि हे फक्त भारतात घडतं. आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सुभाषचंद्र बोस आणि अशी असंख्य माणसं या भारतामध्ये होऊन गेली आणि आपल्या कर्तृत्वानं या मातीचं सोनं करून गेली. आणि आपल्या महाराष्ट्राचा इतिहास मोठा आहे. आपल्या महाराष्ट्रातनं प्रत्येक गावातनं एक तरी पोरगा आर्मीत भरती झालेले आहे. म्हणून आपल्या गावातनं एक पोरगा आर्मीत भरती होतं आणि बाकी सगळे फक्त त्याचं कौतुक करतात हे काय मला पटत नाही. माझं तर म्हणणं असं आहे की भारतातल्या प्रत्येक माणसानं किमान 1 तरी वर्ष आर्मीमध्ये ट्रेनिंग घेतलं पाहिजे, म्हणजे त्यांना शिस्त लागल आणि शिस्त लागली तर आपला देश महासत्ता बनल. अरे आर्मी हे एकच क्षेत्र असं आहे की जिथं स्वतःच्या जीवाची पर्वा केल्या बिगर लोक दुसऱ्याच्या रक्षणासाठी येतात. एक सैनिकच असतो की ज्याच्या जगण्याला बी अर्थ असतो आणि मरणाला बी. अरे इतरांच्या नावापुढं मेल्यावर कैलासवासी लागतं, पण एखादा जवान लढता लढता जर वीर मरण आलं ना तर त्याच्या नावापुढं शहीद लागतं, शहीद. हाच आहे तो फरक. अरे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशासाठी मारायला तयार असतात ना, अशी वेडी माणसं म्हणजे फौजी. विक्रम, तुझं इंडियन आर्मीत स्वागत आहे. देशासाठी जीव लावून लढ. अरे हे भाग्य सगळ्यांना मिळत नाही. जय हिंद. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय.